मित्रांनो, आजकाल आपण बघतोय अमेरिका टेरिफच्या रूपाने किंवा चायना वेगवेगळ्या पद्धतीने भारतावर प्रेशर आणायचा प्रयत्न करतात, कारण त्यांना आपली जी काही प्रगती आहे, जीडीपीची जी काही डेव्हलपमेंट आहे, इनडायरेक्टली बघवत नसते. याचं रिझन पण असं आहे कारण आज भारतीय अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपांड होती आणि भारतामधल्या कित्येक कंपन्या मोठ्या लेवलला जातात. आणि आज एका अशा कंपनीची मी तुमच्यापर्यंत इन डेप्थ माहिती देणार आहे. कारण कल्पना करा, एक अशी कंपनी जिने सुरुवात केली होती फक्त रेल्वे इंजिन बनवून आणि ती आज जगभरामधील लक्झरी कारच्या टॉपला जाऊन पोहोचलेली आणि महत्त्वाची गोष्ट भारतामधील इलेक्ट्रिकल गाड्यांचं पण नेतृत्व करते आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या टाटा मोटर्स बद्दल. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला इन डेप्थ मध्ये एक शॉर्ट मध्ये माहिती देतो टाटा मोटर्सच्या ब्रँड बद्दल. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, क्विकली सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, 1945 मध्ये टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी अर्थात टेल्को म्हणून तिची सुरुवात झाली होती. सुरुवातीचं काम काय होतं? रेल्वे इंजिन आणि लोकोमोटिव्ह बनवणं, यापासून त्यांनी सुरुवात केली होती. त्याच्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये 1954 मध्ये कंपनीने जर्मनीतली डेमलर बेंझ सोबत भागीदारी केली आणि भारतामधील पहिली हेवी ड्युटी ट्रक तयार केला होता. विचार करा, 1954 साली. त्याच्यानंतर 1991 मध्ये भारतात पहिली स्वदेशी एसयूव्ही सियारा, तुम्ही गाडी ऐकलीच असेल, ही लॉन्च करून मुंबई आणि देशातील ड्रायव्हर्सना दैनंदिन कामासाठी किंवा कित्येक मोठ्या लोकांच्या गरजेसाठी गाडी बनवली होती एकदम स्टँडर्ड वे मध्ये. त्याच्यानंतरच 1998 मध्ये इंडिका, हे नाव तर सगळ्यांनी ऐकत असेल, या कारने भारतीयांना स्वस्त आणि विश्वसनीय कार घेण्याची संधी दिली आणि तिथून टाटा मोटर्स अक्षरशः बूम झाली. त्याच्यानंतर 2005 मध्ये टाटा एस, अर्थात आपण त्याला छोटा हत्ती म्हणत असतो, त्याला त्यांनी लॉन्च केलं, ज्याने लाखो छोट्या उद्योजकांना खूप सारा बेनिफिट करून दिला. छोट्या गाड्या स्वस्तामधल्या आणि किफायतशीर पद्धतीने त्यांना ट्रान्सपोर्ट करायला सुरुवात झाली. याच्या 2008 मध्ये जगातील लक्झरी ब्रँड जॅग्वार आणि लँड रोवर विकत घेऊन टाटाने जागतिक स्तरावर पण आपली ओळख मजबूत करून दिली. आणि हेच नाहीये, टाटा मोटर्सने फक्त गाड्याच नाहीत बनवल्या, तर भारताचा एक असा ब्रँड तयार केला की जो जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचं एक अभिमानाचं प्रतीक बनेल. मित्रांनो, आता याच्यानंतर टाटाचा ब्रँड इतक्या जोरदार करतोय की आताच्या कंडिशनला बघायला गेलं की खूप मोठं आर्थिक यश त्यांनी किंवा ईव्ही मध्ये मोठी आर्थिक क्रांती केली. जसं की 2025 मध्ये टाटा मोटर्सने आतापर्यंत ऐतिहासिक नफा नोंदवून कर्जमुक्त पण झालं. म्हणजे त्यांच्यावर खूप सारं डेप्ट होतं, ते त्यांनी क्लिअर केलं. भारतीय सर्व बाजारपेठेत पंच असेल, नेक्झॉन असेल, सफारी असेल, या मॉडेल्सने आता आघाडी मिळवलेली आणि सेलिंगचे आकडे ते वाढवत आहेत कंटिन्युअसली. इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, जॅग्वार लँड रोवरने जागतिक विक्रम केलाय आणि भारतात रेंज ओव्हरचं उत्पादन पण सुरू केलंय. कारण जो ब्रँड डबघाईला आला होता तो टाटाने टेक ओव्हर केला आणि पुन्हा त्याला जागतिक स्तरावर घेऊन गेले. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, टाटा मोटर्स भारतीय इलेक्ट्रिकल वाहनांच्या बाजारामध्ये जवळपास 74% हिस्सा आहे त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये नेक्सॉन ईव्ही मध्ये जिप्ट्रॉन टेक्नॉलॉजी वापरून हे सगळं वापरल्यामुळे त्यांच्या ईव्हीच्या सेल्स मध्ये जवळपास 44% वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर कर्व ईव्ही सारख्या फ्युचरिस्टिक मॉडेलने टाटाच्या ईव्हीला अजून एक वेगळा आयाम दिलेला आहे की जो खूप मोठ्या लेवलमध्ये वाढतो आणि तुम्ही पण हे रोडवर बघताय. अक्षरशः काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ईव्ही ड्रायव्हरसह टाटाने भारताच्या इलेक्ट्रिकल वाहनांना एक नवीन दिशा द्यायचं काम याच्यामध्ये केलेले. आता महत्त्वाची गोष्ट की टाटा मोटर्स फक्त काही वाहन बनवण्यापूर्वी मर्यादित नाहीये, तर पर्यावरण आणि भविष्यासाठी आपल्या जबाबदारीचे ते मोठ्या प्रमाणात काम करतात, ज्यांनी आतापर्यंत वेळोवेळी दाखवून दिलेले. आता येणारा काळ काय असेल याच्यामध्ये लक्षात ठेवा की एक शाश्वत मोबिलिटीची गरज आहे. टेक्नॉलॉजी ची योजना पण केली, कारण टाटा कंपनी आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांचं साहजिक आहे. याच्यामध्ये त्यांनी असा प्लॅन केलाय की कंपनीला आता 2 भागामध्ये विभागणी करायची. एक असेल पॅसेंजर व्हेकल साठी आणि दुसरं असेल कमर्शियल व्हेकल साठी. आणि या विभागणीमुळे दोन्ही कंपन्या टेक्नॉलॉजीवर अधिक लक्ष केंद्रित करून स्पेसिफिक त्यांचा जो काही कोर बिझनेस आहे त्याच्यावर फोकस करतील आणि त्यांची कार्यक्षमता वाढवतील. आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट, 2027 पर्यंत चार्जिंग नेटवर्कमध्ये 4 लाख चार्जिंग पॉइंट्स त्यांना स्थापन करायचे भारतामध्ये आणि यासाठी ईव्हीवर त्यांचा खूप मोठा फोकस आहे. कारण त्यांना असं वाटतं की भारताचं पुढचं भविष्य हे ईव्ही असणार आहे. याच्यामध्येच एआय असेल, कनेक्टेड कार असेल, 5 स्टार सेफ्टी रेटिंग असेल, नेट झिरो इमिशनसाठी टाटा मोटर्स भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नावलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पर्यावरणपूरक काम करणे, ग्रीन मटेरियलचा मोठ्या प्रमाणावर वापर करून ही कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःला डेव्हलप करते. मित्रांनो, एक शॉर्ट इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत का घेऊन आलो, आम्ही
प्लॅन केला अशा छोट्या 5 मिनिटाच्या व्हिडिओमधून तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड्सची माहिती घेऊन देणं. तुम्हाला काय वाटतं, असा कुठला ब्रँड आहे, कुठली कंपनी ज्याच्याविषयी अशी इन डेप्थमध्ये थोडक्यात माहिती बनवावी? खाली कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ जर आवडला लाईक करून पटकन शेअर पण करा. भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.